सतीश भोसले उर्फ खोक्याचं जी घर आहे या ठिकाणी वन विभागाचं पाडल्याचं आपण सर्व प्रसारमाध्यमावर पाहिलं आहे आणि त्या ठिकाणचं जे साहित्य होतं ते सुद्धा या ठिकाणी घेऊन गेल्याचा आरोप आहे त्या या ठिकाणच्या सतीश भोसले यांच्या ज्या पत्नी आहेत त्या या ठिकाणी करतायत. आपल्याबरोबर काही काय सांगता येईल, तुमचं जे घर होतं ते वन विभागाने पाडलं, नेमकं काय सांगता येईल, या ठिकाणी काय काय साहित्य होतं आणि कशा पद्धतीनं ही कारवाई केली गेली? माझं घरदार सगळं वन भागाने पाडलं साहेब. माझं उद्ध्वस्त करून टाकितलं. माझी एवढीच मागणी हे घर भरून द्यायला पाहिजे, मला घरदार भेटलं पाहिजे. माझी आमच्या महिलांवर, आमच्या बायावर, आमच्या माणसावर सगळे हाणले बायाला ते तात्काळ अटक करायला पाहिजे. माणसाला तात्काळ अटक करावा. आम्हाला हाणमार देखील केली असल्याचा आरोप त्या करतायत. माझ्याबरोबर दलित पॅन्थरचे नेते आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. नेमकं काय सांगता येईल सर, या ठिकाणी सतीश भोसलेचं जे घर आहे ते या ठिकाणी पाडण्यात आलेलं आहे, काय वाटतंय, काय सांगता? सरळ सहज सगळी दलित पॅन्थरने महाराष्ट्रात किताब की सरळ सहज दलित सतीश भोसलेच्या घरावर पूर्ण अन्याय झालेला आहे आणि हजारो घरं असं आपल्या वन विभागाने पाळली नाही आणि अतिक्रमण करून राहतात. हजारो घरं, आता महाराष्ट्रात कितीतरी अतिक्रमण आहेत, असे घरे कुणी पाळले नाही आतापर्यंत वन विभागाने. आणि जे सतीश भोसलेचं घर होतं ते वन विभागाने सरळ सहज जाऊन त्याचे घर पाडून त्याचं संसार उद्ध्वस्त केला. त्याचे लेकरबाळ आज उन्हातानात रस्त्यावर आले. तर आम्ही हे उपोषण आंदोलन ह्याच्या पुढे दलित पॅन्थर ह्याच्यात माध्यमातून दलित पॅन्थरच्या आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उपोषण करणार आहोत. तर यांना न्याय भेटावा. फक्त आता जे काय आहे कायद्यावर आमचा विश्वास आहे, न्यायालयावर विश्वास आहे. सतीश भोसलेला अटक केलेली आहे, तो स्वतःहून हजर झालेला आहे, पण आज त्याचं कुटुंब पूर्ण रस्त्यावर आहे, उघड्यावर आहे. त्यांना खायला प्यायला नाही, काय राहायला जागा नाही नीट त्यांना. तर त्याच्यावर पूर्ण अन्याय झालेला आहे, त्यांच्या कुटुंबावर अन्याय झालेला आहे. तर ह्या सरकारने याचा पूर्ण विचार करून तात्काळ गाव गुंडांना कोणी घर पाडले असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि त्या कुटुंबाला न्याय द्यावा, ही सरकारला आमची मागणी आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं की जे सतीश भोसलेचं घर पाडलं होतं त्यांना न्याय मिळावा आणि जे घर बांधलं होतं त्या घराची जी झालेली नुकसान भरपाई आहे ती देखील मिळावी आणि जसं घर होतं तसं करून द्यावी, अशी मागणी देखील सतीश भोसले यांच्या पत्नी यांच्याकडून केली जाते. हरदास तावरे, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.